झुम्मीज किचनमध्ये आज मी आपल्याला पोटॅटो वेजेस दाखवणार आहे. आता आपण हे एक मोठं बाउल घेतलंय, त्याच्यात 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि हे 3 बटाटे मी घेतलेले आहे. तर हे बटाटे कसे कापायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे सालासकट घ्यायचे, म्हणजे त्याचं टेक्स्चर चांगलं राहतं. आता ह्याच्यात पहिल्यांदा मध्ये भाग करायचा आणि मग इथून एक आणि इथून एक. काळे पडू नयेत म्हणून लगेच पाण्यात घालून ठेवायचे. ह्याचे 2 तुकडे, असे एका बटाट्याचे 8 तुकडे होतात. आता कढईत मी हे पाणी घेतलेलं आहे, ते उकळायला ठेवलेलं आहे. ते चांगलं रटारटा उकळलं पाहिजे आणि त्याच्यात आपण 1 चमचा मीठ घालून घेऊया. आणि त्याच्यात हे बटाटे आपण घालून घेऊया. हळू घाला, पाणी उकळलेलं आहे. आता साधारण 5 मिनिटं हे रटारटा उकळायला लागल्यावर ठेवायचं. अजून उकळी आली नाहीये, बरोबर 5 मिनिटच ठेवायचं. हे मी बटाटे 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवले होते आणि त्याच्यानंतर हे आता काढले, म्हणजे त्याचं सर्व स्टार्च निघून गेलं आहे आणि बाहेरचे जी माती किंवा काय असेल ते पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटं बरोबर झालेली आहे. म्हणजे उकळी आल्यापासून 5 मिनिटं. आपण हे वेजेस पोटॅटो काढून घेऊया आणि थंड करूया. आता हे आपण बटाटे इथे घेतले, ते जरा असे पुसून घेऊया आणि जरा थंड होऊ दे सगळ्या बाजूनी, म्हणजे मग ते सुकले जातील. थंड झाल्यावर त्याला कोटिंग चांगलं होईल. आता आपण ह्या बटाट्याला प्रथम मीठ लावून घेऊया सर्वकडे सारखं असं. आणि नंतर त्याला बटाट्याला जरा तेल लावून घेऊया. हे तेल मी ऑलिव्ह ऑइल लावते आहे. तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही रिफाईन ऑइल कोणतंही जे वापरत असाल ते लावा. सर्व बटाट्यांना व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे सगळा मसाला चांगला त्याला लागला जातो. ब्रशने लावा, हाताने लावलं तरी चालेल. आता आपण त्याच्यात प्रथम पेरी पेरीचा मसाला आहे आणि हा मसाला तुमच्याकडे नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल. हा आपण घालून घेऊया. आता ही गार्लिक पावडर आहे. जर तुमच्याकडे ही नसेल तर लसूण बारीक चिरून घ्यावा आणि तो ह्याच्यात असं घालून घ्यावा. ही लसणाचीच पावडर आहे. आता मिक्स हर्ब्स आहेत, तुमच्याकडे जे असतील ते. समजा मिक्स हर्ब नसतील तर ऑरिगॅनो वगैरे असं घालून घ्या, जे असतील ते. आणि नसले तरी काही फरक पडत नाही. आता हे 1 चमचा चिली फ्लेक्स आहे, हे पण आपण ह्याच्यावर घालून घेऊया. आणि ही ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पूड आहे,
ती पण आपण जरा लावून घेऊ. आता जरा ह्यानेच आपण ब्रशनीच सगळ्या ह्याला मसाला वगैरे कोट करून घेऊया. मी हाताने केलं तरी चालेल, ब्रशनी केलं तरी चालेल. आता त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण 2 चमचे आधी मैदा घालून घेऊ. चला, चुकलं मला. हे आपण 2 चमचे तांदळाचे पीठ घालून घेत आहोत आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता याला थोडंसं मस्का लावून घ्यायचा. बटर लावून घ्या. बटर सुद्धा तुम्ही असं ह्यानी लावलं तरी चालेल. आता हे पोटॅटो वेजेस मी फ्रायरला लावून घेते आहे. नंतर मी तुम्हाला फ्राय पॅनवर कसे करायचे ते पण दाखवते. जर तुमच्याकडे ओव्हन असेल किंवा फ्रायर असेल तर कशातही करता येतं. म्हणजे तेल कमी लागतं, तेल कमी लागण्यासाठी. आता हे मी इथे लावून घेते. आता हे आपण 15 वरती आधी ॲडजस्ट करून घेऊ. नंतर झाल्यावर बघूया की होते झाले की नाही, नाहीतर मग वाढवून घेऊ. आता गॅसवर तळायचं असेल तर असं घ्यायचं. फ्राय पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे. असं एक सोडून घ्यायचं. असं पण लावून घेऊ. सगळ्या बाजूनी तळून घेऊया. आता आपण प्रत्येक बाजूनी परतून घेऊया. अरे बघा, गोल्डन रंगावरती झालेले आहे. आता हे आपण फ्राय पॅनवर थोड्या तेलात केलेले आहे. त्यात झालेत की नाही बघा. हे बघा, तयार आहे. आता त्याच्यासाठी लागणारं डीप आपण बनवतो आहोत. हा मी व्हेज मयोनीज घेतलेला आहे. त्याच्यात शेजवान चटणी असते, ती 1 चमचा घालायची. त्याची टेस्ट खूप छान येते. आणि जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल आणि साधा आपला टोमॅटो सॉस असेल तरी तो घाला. आणि त्याच्यात थोडं जरा तिखट घाला आणि हे असं ढवळून घ्यायचं. हे बघा, पटकन होतं. आता हे आपले पोटॅटो वेजेस तयार झालेत बघा. आणि हे आपण पॅनवरती केलेले हे आपण आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आपले पोटॅटो वेजेस तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे पुढील माझ्या रेसिपी आपल्याला बघता येईल. धन्यवाद.